ती एक हसू ज्याने संपूर्ण भारताचं मन जिंकलं. ती एक नजर ज्यामुळे लाखो लोक प्रेमात पडले. आणि ती एक अभिनेत्री जिचं नाव घेताच लोकांच्या चेहऱ्यावर आपोआप स्मित येतं. हो, आपण बोलतोय माधुरी दीक्षित यांच्याबद्दल. माधुरी दीक्षित जन्म 15 मे 1967 मुंबईच्या एका साध्या मराठी कुटुंबात झाला. त्यांचे वडील इंजिनियर, आई गृहिणी. लहानपणीच माधुरींना नृत्याची खूप आवड होती आणि फक्त 3 वर्षांच्या वयात त्यांनी कथक डान्स शिकायला सुरुवात केली. कुठेही पाहिलं तरी त्या फक्त नाचायच्या. त्यांच्या टीचर्सना पण कळून चुकलं होतं, ही मुलगी काहीतरी वेगळं करणार आहे. पण सुरुवातीला ऍक्टिंग माधुरीचा प्लॅन नव्हता. त्या डॉक्टर व्हायचं स्वप्न बघत होत्या. पण आयुष्याने त्यांना एका वेगळ्या मार्गावर नेलं. 1984 मध्ये आलेला त्यांचा पहिला चित्रपट अबोध, पण तो फारसा चालला नाही. खरं तर पहिल्या 5-6 फिल्म्स फ्लॉप झाल्या. त्यावेळी लोक म्हणायचे ही मुलगी कधी स्टार होणार नाही. पण माधुरी हार मानणाऱ्यांपैकी नव्हत्या. त्या म्हणाल्या होत्या, माझं काम लोकांना आवडेल हा माझा विश्वास आहे. आणि मग आला तो मोमेंट ज्याने बॉलिवूड बदलून टाकलं. 1988 तेजाब. त्या पिक्चरमधील एक गाणं 1 2 3 संपूर्ण देशात धुमाकूळ घातला. माधुरी ओव्हरनाईट स्टार बनल्या. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. 90च्या दशकात त्या एकामागून एक सुपरहिट दिल्या. दिल, बेटा, साजन, हम आपके है कौन, दिल तो पागल है. त्यांचं अभिनय, नृत्य आणि एक्सप्रेशन्स सगळं परफेक्ट होतं. त्यांना लोक धगधग गर्ल म्हणायला लागले. पण फेम सोबत कॉन्ट्रोवर्सीज पण आल्या. कधी संजय दत्त सोबतचं नातं, कधी सडन मॅरेज आणि फिल्म इंडस्ट्रीपासून दूर जाणं. 2000 नंतर त्या अमेरिकेत सेटल झाल्या, डॉक्टर श्रीराम नेने सोबत लग्न करून. अनेकांना वाटलं माधुरी आता परत येणार नाही. पण त्या परत आल्या आणि पुन्हा लोकांच्या मनात घर केलं. आजा नचले, देवदास, देद इश्किया, कलंक. त्यांनी दाखवलं की वय हा फक्त एक आकडा आहे. आज त्या फक्त अभिनेत्री नाहीत, तर एक इन्स्पिरेशन आहेत. स्ट्रगल, टॅलेंट आणि ग्रेस यांचं परफेक्ट एक्झाम्पल. त्यांचं हसू अजूनही तितकंच मोहक आहे आणि त्यांची ओळख बॉलिवूडची क्वीन म्हणून कायम राहील. तुमच्या मते माधुरी दीक्षित यांचा सर्वात आयकॉनिक मोमेंट कोणता? कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच रिअल लाईफ स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक स्टार मागे एक अनोखी कहाणी असते.